सध्या आंब्यांचा सीझन सुरू आहे आणि देशभरात एकच नाव गाजतंय ते म्हणजे आरंच्या या शरद मँगोचं. जवळपास 3 किलो वजनाचा हा आंबा आहे आणि या आंब्याचं पेटंटही मिळालेलं आहे. आरंचे शेतकरी आहेत आपल्यासोबत, दत्तात्रय घाडगे यांनी अनेक वर्षाची संशोधन म्हणण्यापेक्षा तपश्चर्या केलेली आहे. दोघंही या ठिकाणी पती पत्नी आहेत. आत्ता जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये 43 टेम्परेचर आहे आणि ही बाग यांना आम्हाला पूर्णपणे फिरवून दाखवली आणि कष्ट काय असतं आणि कशा पद्धतीने स्वतःच्या लेकराप्रमाणे ही आंब्याची जी फळं आहेत, रोपं आहेत, ही यांनी जपलेली आहेत आणि पाण्याचं प्रमाण देखील या ठिकाणी कमी आहे आणि अशात देखील अतिशय उत्कृष्ट बागेचं संगोपन केलेलं आहे. कसा यांचा हा प्रवास आहे तो आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्ते. मी दत्तात्रय बाबूराव घाडगे, आरण तालुका माढा, जिल्हा सोलापूर. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावता महाराज. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, आमच्या या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत, पांडुरंग या संतांना भेटायला आरणला आलेले आहेत. अशा यांच्या पावन संजीवन समाधीच्या या भूमीमध्ये आमची ही सावता महाराज आंबाबाग आहे. डिसेंबर 2018 साली ही जी आपण आज आंब्याच्या बागेमध्ये बसलो आहे, ही बाग लावलेली आहे. 2000 झाडांची सुरुवातीला आम्ही लागण केली आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काम करत असताना पुढं ही बाग जी आहे ही 14x6 वरची, दुसरी बाग आहे 12x3 वरची 5000 झाडांचे. तिसरा प्लॉट आहे आमचा 8x3 वरचा, तो 2000 झाडांचा आहे. त्याच्यानंतर 5वा प्लॉट आहे तो 12x5 वरचा 1000 झाडांचा आहे. अशी एकंदरीत 10000 झाडं आंब्याची आहेत आणि त्याच्यामध्ये मग आपण ह्या आंब्याला सुरुवातीपासून ज्याला एकमेकावर अवलंबून असणारी बाग अशी म्हणू, सेंद्रिय प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतो आहे आणि मधमाशी या ठिकाणी आली पाहिजे. अल्बर्ट आइन्स्टाईननं सांगितलेलं आहे की ज्या दिवशी जगातली मधमाशी संपेल त्या दिवशी जग संपेल आणि म्हणूनसाठी मग ह्या आंब्याच्या बागेमध्ये मधमाशीचं वास्तव्य राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी जे प्रयत्न करायचे, मग त्याच्यासाठी 1000 चिंच लावली, 600 जांभळ लावलेलं आहे, 200 चंदन लावलेलं आहे, 100 लिंबोणीची झाडं लावलेली आहेत, गुलमोहरची 200 झाडं लावली आहेत. अशी वेगवेगळ्या फुलांची, ज्यामुळं मधमाशी त्याच्यावर येते आणि नैसर्गिक परागीकरण ज्याला म्हणू, पॉलिनेशन. आंबाबागेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो पॉलिनेशनचा, परागीकरणाचा. ज्या वेळेला फ्लॉवरिंग स्टेज असते त्याच्यावर जर तुमच्याकडं मधमाशी नसेल तर परागीकरण होत नाही आणि फलधारणा कमी प्रमाणात होते आणि म्हणूनसाठी तो आमचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे आणि त्याला आज 6 वर्षानंतर हे बागेचं रूप आलेलं आहे. किती म्हणजे आंब्याच्या किती व्हरायटी सध्या आता आमच्या बागेमध्ये साधारणपणे जर आपण बघितलं तर 17 व्हरायटी जास्त आमच्या बागेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये 2 व्हरायटी ज्या आहेत की ज्याच्यावर आपण 6 वर्ष काम केल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की जो एक 3 किलोचा आंबा आपल्या बागेत तयार झालेला आहे, ज्याचं नाव आम्ही शरद आंबा असं ठेवलेलं आहे. शरद म्हणजे आता त्याच्यामध्ये आमचं घडलं असं की शेतकऱ्याला पिकवता येतं, विकता येत नाही आणि ते काम आपण पहिल्यांदा केलं 2023ला. 15 मे 2023ला आमच्या बागेतला आंबा आम्ही सोलापूरला शेतकरी ते ग्राहक हा थेट ज्याला म्हणू आपण आंबा महोत्सव भरवला आणि त्यामध्ये ज्या वेळेला आम्ही हे आंबे मार्केटिंगला गेलो, त्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बोलवले होते आणि त्या शास्त्रज्ञांनी ह्या आंब्याचं ज्या वेळेला गुगलवर सर्च केलं त्यावेळेला त्यांना आढळलं की ही व्हरायटी ही जगात कुठंच नाही ती आणि ही व्हरायटी तुमची आहे म्हणल्यानंतर मग आम्हाला त्यांनी सांगितलं की ह्याचं नाव आपण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे ठेवा. आणि मग त्यावेळेला मी म्हटलं की ज्या पवारसाहेबांनी, राजकारणाचा विषय इथं अजिबात येणार नाही, कारण शेतकऱ्याच्या बांधावरचे जे प्रश्न आहेत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी भिडणारा हा एकमेव नेता आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना 1992 साली मुख्यमंत्री होते, त्यावेळेला महाराष्ट्रात पहिल्यांदा फळबाग लागवड योजना त्यांच्या शासनाच्या माध्यमातून त्यांनी निर्णय घेतला
आणि म्हणून आज महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे तो थोड्याफार प्रमाणात उभा आहे. आपला हा माढा तालुका अति दुष्काळी भाग ज्याला म्हणू, आवर्षण प्रवण क्षेत्रात 73 तालुके येतात, त्यातला एक माढा तालुका आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही हा प्रयोग केला आणि त्यांच्या पूर्वपरवानगीनं आम्ही 15 मे 2023ला ह्या आंब्याचं नामकरण शरद असं ठेवलं. आणि दुसरी एक व्हरायटी आमच्या बागेत तयार झालेली आहे, ज्याच्यामध्ये 2 किलोचा आंबा आहे. हा आंबा 3 किलोचा आहे, आपण जे बघतोय तो शरद आंबा. दुसरा आंबा आहे तो 2 किलोचा आंबा आहे. आणि त्याचं नाव मग आम्ही जे संत सावता महाराज ज्यांनी त्या काळामध्ये आपण ज्याला म्हणू की अमुची माळी याची जात शेत लावू बागायतं, म्हणजे कृषी क्रांतीचे आद्यजनक म्हटलं तरी त्यांना वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. कामात परमेश्वर पाहणारा तो पहिला संत आहे. 12व्या शतकामध्ये या परिस्थितीत सगळं घडलेलं आहे आणि त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन आपण हे बाग उभा केलेले आहे. म्हणून त्यांचं नाव आपण ह्या व्हरायटीला दिलेलं आहे, सावता आंबा आहे. आता आंब्यामध्ये आपण पाहतो की प्रामुख्यानं गोड आंबा असतो, कोई लहान असते, मोठी असते, गर चांगला असतो, रसाला चांगला, खायला चांगला. अशी ह्याची वैशिष्ट्य काय आहेत? आता शरद आंबा जर आपण म्हणाला तर 3 किलोचा आंबा याचा आहे. नारळाचं शहाळं असतं त्या पद्धतीचा त्याचा आकार आहे. कोय एकदम छोटी आहे, म्हणजे 200 ग्रामची कोय आहे. आत त्याच्यामध्ये कुठंही केसर किंवा दसी आपण म्हणू ना, ती कुठंही येत नाही, फक्त त्याच्यामध्ये गर आहे. आता हा आंबा साधारणपणे एका कुटुंबाला संपत नाही एका वेळेला, पण आम्ही ह्याचं ज्या वेळेला काम केलेलं आहे याच्यावर, तो प्रक्रिया उद्योगामध्ये जर आपण गेलो ह्याच्यामध्ये तर शेतकऱ्याला पल्प असेल ह्याचे क्यूब केले आणि ते जर आपण एक्सपोर्ट केले तर शेतकऱ्याच्या पदरात जास्तीचे 4 पैसे पडावेत, हा आमचा थोडासा ह्याच्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणून ह्याची जी साईज असेल आपल्याला की ज्या ह्याच्यामध्ये वेस्टेजचं प्रमाण अगदी कमी आहे ना, की जर समजा 1 किलो 4 आंबे 5 आंबे बसवले तर त्याच्यामध्ये 4-5 कोया बाजूला काढल्या, त्याची टरफल बाजूला काढली तर फार कमी प्रमाणात तुम्हाला रस असेल, गर मिळतो. पण ह्याच्यामध्ये एकाच आंब्यामध्ये त्याचा जो वरची साल आहे ती वजा केली आणि 200 ग्रामची जर कोय वजा केली तर ह्याच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचा पल्प मिळू शकेल. ह्याचे जर क्यूब केले तर ज्याला म्हणतो व्हॅल्यू ॲडिशनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जास्तीचे 4 पैसे मिळतील, अशा हिशोबाने आम्ही ह्याच्यावर काम केलेलं आहे. त्याचा प्रामुख्यानं शोध कुठून लागला? म्हणजे कसं आहे की व्हरायटी ही जगात कुठं नाही, आपल्या बागेत आली, म्हणजे काय याचा इतिहास काय आहे? आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आम्ही काम केलं, म्हणजे ही जी सगळी कलमं केली ती मी सांगलीमध्ये केलेली आहे ती. आता प्रसंग असा घडला त्यावेळेला की आमचे वडील गेल्यानंतर आईला आम्ही सांगलीला घेऊन गेलो होतो. आमचं मूळ गाव आरण आहे, पण माझं सगळं आयुष्य सांगलीमध्ये गेलेलं आहे. जन्मभूमी आमची आरण आहे, कर्मभूमी सांगली आहे. सांगलीमध्ये आम्ही आईला घेऊन गेल्यानंतर तिला आयुष्य सगळं ग्रामीण भागात गेलेलं तिला करमत नव्हतं आणि मग तिला थोडासा वेळ जावा म्हणून सांगलीच्या कृष्णा नदीची मळीची माती 2 डंपर आणली. कोया चितळे डेअरीमधनं 2 टन कोया विकत आणल्या, त्या लावल्या आणि मग कोया ऊन आल्यानंतर त्याला कलम करण्यासाठी म्हणून तिथल्या एका माणसाला आम्ही बरोबर घेतलं आणि सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून, नर्सरीच्या माध्यमातून ज्या बागा विकसित केलेल्या आहेत त्या ठिकाणच्या काही काड्या असतील, विशाळगडच्या जंगलातल्या जे अतिप्राचीन वृक्ष आहेत आंब्याचे, त्या आंब्यांच्या काड्या आणल्या. आंबा घाट जो प्रसिद्ध आहे त्या भागातला, मलकापूरच्या पुढं आहे कोल्हापूर जिल्ह्यात, शाहूवाडी तालुक्यात, तर त्या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या ज्या जुन्या प्रजाती आहेत की ज्या नामशेष व्हायला लागले त्याच्या काही काड्या आम्ही फांद्या तोडून आणल्या आणि त्यातनं जे आम्ही ग्राफ्टिंग केलं, कलम केली. त्याच्यानंतर 4थ्या वर्षी 3ऱ्या वर्षी आम्हाला ह्या 4-5 झाडामध्ये हा एक वेगळा आंबा आणि त्या 2 झाडामध्ये सावता आंबा अशा वेगळ्या प्रजाती आम्हाला मिळाल्या आणि मग त्याचं आम्ही पेटंट घेतलं. पेटंट घेताना या सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. शासनाचं, केंद्र शासनाचं जे एक विभाग आहे जे पेटंट देणारं खातं आहे त्यांच्या सगळ्या त्या सर्च रिपोर्टमधनं सगळे ते जी प्रक्रिया असते त्यातनं आपण गेलेलो आहे आणि मग ही प्रजाती कुठेही नाही जी रजिस्टर झालेली आहे
ती आपल्या नावानं रजिस्टर झाल्या 2 व्हरायटी, आणि ज्याच्यामध्ये शरद आहे, सावता आहे. अजून आमचं दुसऱ्या एका जांभळाच्या व्हरायटीवर पण आपण काम करतो आहे. नजीकच्या काळामध्ये त्याचाही आपल्याला आम्ही नक्की ग्राहकांना असेल, शेतकऱ्यांना असेल, आपण सीडलेस जांभळ तयार करतो आहे, जे ह्यावर्षी फायनल स्टेजला त्याचं काम आहे ते आपल्याला बघायला मिळेल. पवार साहेब काय म्हणले ज्यावेळेस त्यांना तुम्ही सांगितलं की तुमचं नाव आंब्याला देतोय म्हटल्यानंतर? त्यांची पूर्व परवानगी घेऊनच आम्ही ते नाव दिलं. रिॲक्शन काय होती? म्हणजे रिॲक्शन खूप आंब्यासाठी चांगली. नाव म्हणून काय होतं? ज्या वेळेला आम्ही आमच्या अरणला त्यांना गेल्या वर्षी 24 एप्रिल 2024ला पवारसाहेब अरणला आले होते. आमच्या ह्या शरद आंब्याच्या पहिल्या पेटीचं अनावरण साहेबांच्या हस्ते केले. त्यांनाही खूप मोठं आश्चर्य वाटलं आणि एक पेटी साहेबांच्या घरी आम्ही पाठवली. तिथून पण आम्हाला निरोप आला, खूप चांगला आंबा आहे, अजून आम्हाला काय पाहिजे. मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा अशा उक्तीनं आमचं हे काम आहे. कोणीतरी पाठीवर थाप देणारी माणसं आहेत. आपण शेतकरी आहोत. ह्या प्रतिकूल परिस्थितीत आज आमच्याकडचं टेम्परेचर 44-43च्या आसपास आहे. पाण्याचा खूप मोठा तुटवडा आहे आमच्याकडं. तरीसुद्धा आम्ही ज्याला म्हणू प्रयत्न आहे वाळूचे कण रगडिता त्यातूनही तेलही गळे, अशा पद्धतीचं थोडंसं प्रयत्न आमचा आहे. तोकडा प्रयत्न असेल पण प्रयत्न आहे, आणि त्याचं जे रूप आपण बघताय तुमच्या पुढं आहे हे सगळं. अर्थकारण कसं आहे? आता ह्याचा अर्थकारण तुम्हाला सांगतो की जर एका झाडाला आम्हाला 200 किलो आंबा निघाला, आमचा आंबा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ह्या बागेचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ऑर्गॅनिक प्लस म्हणजे सेंद्रिय प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा पहिला शेतकरी आहे देशातला, एवढ्या मोठ्या प्रमाणात. होमिओपॅथिक काय प्रकार आहे म्हणजे? आता होमिओपॅथीमध्ये ज्याला म्हणतो आपण, जसं ॲलोपॅथी आहे तसं होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे. तर ह्या होमिओपॅथीचा वापर साधारण मनुष्य शरीरशास्त्रामध्ये केला गेलेला आहे. पण ॲग्रो होमिओपॅथी ही संकल्पना फार थोड्या लोकांना जगामध्ये प्रचलित आहे. त्याच्यामध्ये बारामती कृषी विज्ञान केंद्रात ज्या वेळेला आम्हाला तिथं डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील बिदरचे आहेत, त्यांच्या माध्यमातून माहिती कळली की ते थोडंसं ह्याच्यावर काम करत आहेत. आणि मग त्यांची औषधं आम्ही वापरली की जे ड्रीपमधनंही सोडली आणि स्प्रे पण केला, की ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसायझेशनचं जे प्रमाण आहे ते त्या होमिओपॅथीच्या औषधाच्या फवारणीमुळं खूप मोठं काम त्याचं चांगलं केलं जातं आहे. कारण आपल्याला कोणी सांगितलंच नाही की नेमकं ह्याची प्रक्रिया काय आहे. आज आपण ह्या ऊस शेती असेल, फळबागा असतील, ह्याला वारेमाप आपण रासायनिक खतं घालतो आहे, ज्याचा उपयोग जमिनीचा कस खराब होण्यात होतो आहे. पण ह्या होमिओपॅथीच्या औषधामुळं कमीत कमी औषध असतं आहे आणि ह्याच्यामध्ये जमिनीतनं जे अपटेक केलं जातं किंवा जमिनीतनं अन्न प्रक्रिया घेण्याची जी क्षमता आहे ते साधारण 35 ते 40% आहे. आणि सूर्यप्रकाशात अन्न तयार करायची प्रक्रिया ही 60 ते 70% आहे. आणि होमिओपॅथीचा उपयोग आम्हाला त्याच्यामध्ये झाला की जे आम्ही स्प्रे केल्यानंतर, फवारणी केल्यानंतर ह्याच्यामध्ये ही पानाची जी रंध्रं आपण म्हणतो हे पूर्णपणे ओपन होतात आणि सूर्यप्रकाशात अन्न तयार करायची प्रक्रिया किमान 10 ते 20 पटीनं वाढते. आणि त्यामुळं ज्याला म्हणतो निरोगी, जर निरोगी माता असेल तर बालक पण निरोगी असतं. तोच प्रकार ह्याच्यामध्ये शुद्धी बीजापोटी रसे गोमटी अशा पद्धतीचं काम आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, आरण.